नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर आज आपण लाडकी बहीण योजनेविषयी जे 5 निर्णय आलेले आहेत, सर्वात मोठे 5 निर्णय आलेले आहेत, त्यांची माहिती बघणार आहोत. तर काय आहेत हे निर्णय, कोण महिला पात्र ठरणार आहेत आणि कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत, हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये आम्ही पोहोचवण्याचं काम करत असतो. आता 3,000 रुपये फक्त याच महिलांना मिळणार आहेत. तर त्या कोणत्या महिला आहेत, तर ज्या महिलांनी पूर्णपणे हा सक्सेसफुली फॉर्म भरलेला होता, परंतु ज्या महिलांचे फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवत आहेत त्या महिलांसाठी सुद्धा मोठे अपडेट आहे. तर बघूयात ह्या 5 कोणते मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेविषयी 5 मोठे निर्णय घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये ज्या महिला अपंगत्व आहेत, निराधार आहेत आणि विधवा आहेत, अशा महिलांसाठी एक खास तरतूद करण्यात आलेली आहे. त्यासोबतच ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ भेटत होता, अशा महिलांसाठी सुद्धा एकदम मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने निर्णय घेतलेला आहे. तर तो कोणता निर्णय आहे, तर ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे भेटत आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. परंतु आता जे शासनाने निर्णय करण्यात आलेले आहेत, जर या महिलांना संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा दुसरी कोणती योजना असू द्या, ती जर 1,500पेक्षा कमी पैसे देत असेल, तर त्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार आहे आणि त्यांना सुद्धा महिन्याला 1,500 रुपये प्रमाणे त्यांच्या अकाउंटवरती टोटल मिळून दोन्ही महिन्याचे 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान पैसे देणार आहेत. तर बघूयात आपण पहिला जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो काय आहे. तो आता हा पहिला निर्णय आहे, त्याच्यामध्ये ज्या ज्या महिलांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला सक्सेसफुली सबमिट झालेले आहेत, अशा महिलांना एकूण 3,000 रुपये प्रमाणे 15 ऑगस्ट ते 23 ऑगस्टच्या दरम्यान त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत. म्हणजे ज्या ज्या महिलांनी जून, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये हा फॉर्म भरलेला आहे, तर त्या महिलांना पूर्णपणे दोन्ही महिन्याचे 1,500 रुपये प्रमाणे एकूण 3,000 रुपये. परंतु ज्या महिलांचे फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेले आहेत, फक्त याच महिलांना 3,000 रुपये प्रमाण देण्यात येणार आहे. परंतु त्याच्या विरुद्ध ज्यांचे फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवत आहे, तर त्या महिलांना आता एक चान्स म्हणून त्यांना तो फॉर्म एडिट करून परत अगदी अचूक पद्धतीने नाव, जन्मतारीख, सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर बघून अचूक पद्धतीने परत एकदा फॉर्म तो एडिट करून भरून द्यायचा आहे. आणि त्यांचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर त्यांच्या अकाउंटवरती जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे 1,500 रुपये प्रमाणे 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात येणार आहेत. आता वळूयात आपल्या दुसऱ्या निर्णयाकडे. तर दुसरा निर्णय शासनाने काय घेतलेला आहे, तर ज्या महिलांनी पहिला फॉर्म पेंडिंग दाखवत आहे म्हणून दुसरा फॉर्म भरलेला आहे, तर त्या महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाही. हे लक्षात घ्या. ज्या ज्या महिलांनी अजूनही फॉर्म भरलेला नसेल, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुम्ही एक तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा किंवा त्याच्याऐवजी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरा. परंतु तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरचाल आणि ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरचाल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असूनही अपात्र ठरणार आहेत. तर त्याच्याच खाली बघू शकता, ज्या महिलांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने फॉर्म भरलेले नव्हते, म्हणजेच त्यांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने भरलेला होता, जरी पेंडिंग दाखवत आहे, त्यांनी एडिट करून तोच फॉर्म परत सक्सेसफुली सबमिट केलेला आहे, तर अशा महिलांना या योजनेचा 100% लाभ भेटणार आहे. परंतु डबल फॉर्म भरलेला असेल, तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरलेला आहात. त्याच्याच पुढे आपण तिसरा निर्णय बघणार आहोत. तर ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना भेटत होती, त्या महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता, परंतु त्यांचे फॉर्म अपात्र ठरलेले आहेत. कारण काय झालेलं आहे, तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे 1,500पेक्षा जर जास्त भेटत होते, तर त्या महिलांना ही योजना बसत नव्हते किंवा त्या अटींमध्ये त्या महिला बसत नव्हत्या. त्याच्यामुळे टोटल मिळून 1,10,000पेक्षा जास्त फॉर्म संजय गांधी निराधार योजना किंवा वेगवेगळ्या योजनांचे आलेले होते. तर ते सगळे फॉर्म आता अपात्र ठरलेले आहेत आणि ज्यांनी फॉर्म पूर्णपणे अटीमध्ये बसून सगळ्या गोष्टी सविस्तर पद्धतीने आपले नाव, जन्मतारीख, OTP व्हेरिफिकेशन सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने
करून त्यांचा फॉर्म सक्सेसफुली आता सबमिटेड झालेला आहे, तर त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत. आता वळूयात आपल्या चौथ्या निर्णयाकडे. तर राज्य सरकारने चौथा निर्णय काय घेतलेला आहे, तर ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग दाखवत आहेत तर त्या महिलांना आता एक चान्स दिला जाणार आहे. तो चान्स म्हणजे तोच फॉर्म एडिट करून आपल्याला भरायचा आहे. तर तुमच्या काय त्रुटी होत्या, काय चुकीच्या पद्धतीने तुम्ही जन्मतारीख टाकली होती, सोबतच जिथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे तिथं पॅन कार्ड अपलोड केलेलं होतं, अशा गोष्टींमुळे तुमचे फॉर्म पेंडिंग दाखवत होते. त्याच्यासाठी शासनाने काय केलेलं आहे, आता OTP व्हेरिफिकेशन केलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही नंबर टाकता त्यावेळेस तुमच्या नंबरवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला तिथं सबमिट करायचा आहे आणि तुमचे जे चुकीच्या पद्धतीने कागदपत्र अपलोड केलेली होती, जन्मतारीख चुकलेली होती, या सगळ्या गोष्टी चेक करून परत तो फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड करायचा आहे. सोबतच आपण पाचवा निर्णय सुद्धा बघून घेऊयात. तर महाराष्ट्र राज्य सरकारने काय नवीन अपडेट दिलेले आहेत त्याच्यातला पाचवा निर्णय. तर लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत तर त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. परंतु ज्या महिलांनी एकच फॉर्म भरला आहे, की तो ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या, परंतु त्यांनी एकच फॉर्म भरलेला होता, तो सक्सेसफुली सबमिट नसेल झाला तरी त्यांचा फॉर्म पेंडिंग जरी दाखवत असेल तर त्यांच्यासाठी शासनाने आता OTP व्हेरिफिकेशन आणि तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करून परत एकदा सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत आणि तोच फॉर्म सक्सेसफुली सबमिट करायचा आहे. अन्यथा तुम्ही 2 फॉर्म भरचाल तर भरपूर प्रमाणामध्ये भरपूर महिला या योजनेचा लाभ घेतात. तर सर्वांनी 2 फॉर्म भरले तर तुम्ही विचार करा, टोटल मिळून जेवढा आकडा होईल त्याच्या दुप्पट फॉर्म येतील. त्याच्यामुळे एकच फॉर्म भरायचा आहे, तो सुद्धा अचूक पद्धतीने. काही महिलांचे फॉर्म पेंडिंग दाखवत आहे तर त्यांनी टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला सुद्धा येत्या रक्षाबंधन त्याच्या आतमध्येच पूर्णपणे दोन्ही महिन्याचे 1,500 रुपये प्रमाणे एकूण 3,000 रुपये अकाउंटवरती जमा करण्यात येणार आहेत. जर तुम्हाला अशाच नवनवीन माहितींची आणि योजनांची माहिती पाहिजे असेल तर आपल्या मराठी माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच शेअर करायलाही विसरू